हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द परिवर्तन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. माय नेम इज एसपी सर. विद्यार्थी मित्रांनो, 11 सायन्स फिजिक्सचा पहिला चॅप्टर चालू केलेला आहे, ज्या चॅप्टरचं नाव आहे युनिट्स अँड इट्स मेजरमेंट. ओके, डेली लेक्चर आपल्या चॅनलवर येत आहे सकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये. ओके, दररोजचा लेक्चर बघा, एक तर मॅथचा असेल नाही तर फिजिक्सचा असेल. सध्याला आपण फिजिक्सचे टाकत आहोत. मॅथचा आपण एक चॅप्टर कंप्लीट केलेला आहे, अँगल अँड इट्स मेजरमेंट. जर समजा तुम्ही चॅप्टर तो बघितला नसेल तर त्याची सेपरेट प्लेलिस्ट बनवलेली आहे. प्लेलिस्ट मध्ये जा, तो चॅप्टर पहा विद्यार्थी मित्रांनो. आणि जे विद्यार्थी भविष्यामध्ये एमएसटी सीईटी ची तयारी करणार आहेत, एमएसटी सीईटी ऍस्पिरंट आहेत, अशा विद्यार्थ्यांनी कमेंट्स मध्ये सांगा तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण कुछ तो नया लाने वाले हैं. समथिंग इज न्यू फॉर यू कमिंग फॉर द स्पेशल एमएसटी सीईटी एक्झामिनेशन. अलग लक्षामध्ये. ओके, चला ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी मागील लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस केलं? डायमेन्शन्स डिस्कस केले सर. त्याच्या अगोदर आपण काय डिस्कस केलं? दॅट इज द मेजरमेंट ऑफ द स्मॉल डिस्टन्स. स्मॉल डिस्टन्स मेजर करायचं असेल तर कसं डिस्टन्स मेजर करू शकतो आणि काय काय पॉईंट आहेत ते आपण बघितले. मेजरमेंट ऑफ मास बघितलं, मेजरमेंट ऑफ टाइम बघितलं, त्याच्यानंतर डायमेन्शनचा आपण डायमेन्शनची डेफिनेशन बघितली, डायमेन्शनल फॉर्म्युल्याची डेफिनेशन बघितली आणि डायमेन्शन लिहायचे असतील तर त्याचे काही नियम आपण मागील लेक्चरमध्ये डिस्कस केले. जर समजा व्हिडिओ नाही बघितला असेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्लेलिस्ट मध्ये जायचं आणि तो व्हिडिओ बघून घ्यायचा. अलग लक्षामध्ये. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आता या लेक्चर मध्ये आपण बघणार आहेत की डायमेन्शन्स कसे फाइंड आउट करायचे, फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स कसे फाइंड आउट करायचे. बरोबर आहे. चला ठीक आहे. टायटलला सर्वांनी डायमेन्शन्स ऑफ सम क्वांटिटीज. ओके, तर आपल्याला आता बघायचे डायमेन्शन्स ऑफ सम क्वांटिटीज. हा, तर बघा, डायमेन्शन्स ऑफ सम फिजिकल क्वांटिटी म्हणा किंवा सम क्वांटिटीज म्हणा, चालेल. ओके, चला ठीक आहे. आता डायमेन्शन्स आपण फाइंड आउट करूता. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, जी पहिली क्वांटिटी आहे ती आपण कोणती यूज करूता? पहिली क्वांटिटी आहे, पहिलं क्वांटिटी कोणती आहे? पहिली क्वांटिटी कोणती घेऊ शकता? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं डायमेन्शन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. व्हेलॉसिटीला कोणत्या लेटरने इंडिकेट करायचं विद्यार्थी मित्रांनो? व्ही लेटरनं. आता डायमेन्शन कसं फाइंड आउट करायचं बघा व्हेलॉसिटीचं. बघा, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं जर समजा तुम्हाला डायमेन्शन जर फाइंड आउट करायचं असेल तर फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्ही डायमेन्शन फाइंड आउट करू शकता. कशाचा वापर करून? फॉर्म्युल्याचा. तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय मित्रांनो? व्हेलॉसिटी इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम आणि व्हेलॉसिटीचं डायमेन्शन आणि स्पीडचं डायमेन्शन एकच आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो बघा, डायमेन्शन्स कसं फाइंड आउट करायचं तुम्हाला माहिती आहे. डायमेन्शनला आपण कशामध्ये लिहितो? ऑलवेज स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो, ते आपण नंतर बघूया. ओके, पण आता मला सांगा डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आहे का? हाँ सर, लेंथ है. डिस्प्लेसमेंट मतलब ये एक लेंथ होता है. हाँ सर, बिल्कुल सही है. ओके, डिस्प्लेसमेंट मतलब क्या होता है? लेंथ होता है. तर डायमेन्शन आपल्याला लिहायला आपण सुरुवात केली तर डायमेन्शनला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचं. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ असल्यामुळे याला एल लिहिलं. डिस्प्लेसमेंटचा पॉवर काय आहे? काही नाही म्हणजे 1 लिहायचं. ओके, अपॉन टाइम. टाइमला सर टी म्हणू शकतो मी. टाइमला मी काय म्हणू शकतो? टी म्हणू शकतो. बरोबर आहे. ओके, मग हा टाइम म्हणजे टी आहे. ओके, आणि टाइमचा पॉवर काही नाही म्हणजे काय आहे? 1 आहे. आलं लक्षामध्ये. बघा, डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आहे, म्हणजे लेंथचा पॉवर 1 आहे. डिस्प्लेसमेंटचा पॉवर काही नाही म्हणजे 1 असतो, म्हणजे लेंथचा पॉवर 1. टाइमला टी म्हणा आणि टाइमचा पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे, तर टीचा पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे. आता हे विद्यार्थी मित्रांनो, हे खाली जे t⁻1 आहे हे वर गेल्यानंतर काय होणार आहे? हे खाली जे t⁻1 आहे वर गेल्यानंतर t⁻1 होणार आहे. म्हणजे याला आपल्याला कसं लिहिता येतं मित्रांनो? बघा, याला आपल्याला L1 आणि हे t⁻1 असं लिहिता येतं. असं का लिहिलं? कारण की हे t⁻ खाली +1 आहे, वर गेल्यानंतर t⁻1. सर पुढे सांगा. मग आता या ठिकाणी याला कंबाईन करा, कारण की डायमेन्शन्स आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो. ओके, आणि या दोघांमध्ये कॉमा द्यायचा नाही, आपला नियम आहे. पहिला नियम काय? डायमेन्शन हे ऑलवेज स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचं आणि दोघांमध्ये कॉमा द्यायचा नाही, 2 सिम्बॉल मध्ये कॉमा द्यायचा नाही. चला ठीक आहे, सिम्बॉल ऍज इट इज लिहून टाका. विद्यार्थी मित्रांनो, आपण फॉर्मॅट कोणता वापरतो तो नंतर लिहूत आपण. ओके, L1 t⁻1 हे डायमेन्शन आहे. हे डायमेन्शन जरी लिहिलं तुम्ही तरी पण हे डायमेन्शन करेक्ट आहे, तुमचे मार्क कटणार नाहीत. ओके, आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डायमेन्शन लिहित असताना आपला फॉर्मॅट आपल्याला माहिती आहे. कोणता फॉर्मॅट सर? अरे कल मैंने बताया था ना आपको, क्या फॉर्मॅट आहे सर? LMT. डायमेन्शनला आपण कशाच्या फॉर्मॅट मध्ये लिहितो? LMT च्या फॉर्मॅट मध्ये लिहितो. ओके, मग एलचा पॉवर काय आहे? 1 आहे. मास इथं आहे का? नाही. मास नाही म्हणजे इथं 0 करून टाका. आणि टी आहे का? यस, t⁻1. सो दिस इज द करेक्ट डायमेन्शन्स. आलं लक्षामध्ये. हे बी डायमेन्शन बरोबर आहे, हे बी सांगितलं तरी पण तुमचे मार्क कटणार नाहीत. पण डायमेन्शन लिहित असताना LMT चा फॉर्मॅट लिहित चला. म्हणजे L1 M0 t⁻1. आणि डायमेन्शनच्या डेफिनेशन मध्ये बघितलं होतं आपण, डायमेन्शन्स आर द
व्हॉट इज द डायमेन्शन्स? डायमेन्शन्स आर द पॉवर ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज. आलं लक्षामध्ये? फंडामेंटल क्वांटिटीचे जे पॉवर आहे त्यालाच आपण डायमेन्शन म्हणतो. ओके, कशासाठी आपण पॉवर वाढवले? त्याचे पॉवर कशासाठी बनवलेत किंवा वाढवलेत? टू ऑब्टेन द युनिट ऑफ द गिवन फिजिकल क्वांटिटी. या गिवन फिजिकल क्वांटिटीचं युनिट ऑब्टेन करण्यासाठी आपण काय केलेत? फंडामेंटल क्वांटिटी जे सिम्बॉल आहेत त्याला आपण रिप्रेझेंट केलेले आहेत आणि त्यालाच आपण काय म्हणलं? डायमेन्शन्स म्हणलं किंवा त्यालाच आपण डायमेन्शनल फॉर्म्युला आपण नंतर बघितलं. बरोबर आहे? ओके, चला ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यावरून युनिट ऑब्टेन करता येतं का? येस सर, कारण की इथं लेंथ आहे, लेंथ म्हणजे मीटर, आणि इथं टाइम आहे, टाइम म्हणजे सेकंद. तर सेकंद रेस टू -1 म्हणजे मीटर इंटू सेकंद रेस टू -1 म्हणजेच मीटर पर सेकंद. म्हणजे काय? डायमेन्शन वरून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो वेलोसिटीचं कधी भी तुम्हाला युनिट ऑब्टेन करता येतं. म्हणजे काय? वेलोसिटीच्या डायमेन्शन वरून वेलोसिटीचं युनिट ऑब्टेन करता येतं. आलं लक्षामध्ये? चला ठीक आहे. ओके, आपण खूप डिटेल मध्ये सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तेवढं काही डिटेल मध्ये लक्षात ठेवायची गरज नाही. सध्याला एवढं लक्षात ठेवा की वेलोसिटीचं डायमेन्शन फाइंड आउट करायचंय तर रूल काय? कोणत्या बी फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन फाइंड आउट करायचं असेल तर पहिला फॉर्म्युला लिहावा लागेल आणि फॉर्म्युल्याचे सिम्बॉल लिहावे लागतील आणि सिम्बॉलला या ठिकाणी तुम्हाला एलएमटीच्या फॉर्मॅटमध्ये लिहावं लागेल तरच या ठिकाणी तुम्हाला डायमेन्शन लिहिता येते. बरोबर आहे? ओके, चला ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्वांटिटी बघूया मित्रांनो. नेक्स्ट क्वांटिटी कोणती आहे? वेलोसिटी बघितलं. ओके, आता आपण बघूया डेन्सिटी. 1 बाय 1 आपल्याला सगळ्या क्वांटिटी बघायच्या. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. चला ठीक आहे, टेक द स्क्रीनशॉट. ओके, ज्या विद्यार्थ्यांना नोट्स हव्या आहेत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन लर्निंग सेंटर ॲपची लिंक दिलेली आहे. परिवर्तन लर्निंग सेंटर ॲपची लिंक डाउनलोड करा. ओके, आणि त्याच्यानंतर या ॲपवर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पूर्ण स्टडी मटेरियल भेटत आहे. थोडीफार आपण त्याची कॉस्टिंग लावलेली आहे, थोडीफार किंमत आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो सगळं बनवण्यासाठी खूप मेहनत लागलेली आहे. ओके, आणि बेस्ट टू बेस्ट आपण बनवलेलं आहे. सो त्याच्यामुळे आपण थोडीफार किंमत घेतोय. ओके, तर ते तुम्ही तेवढी किंमत पे करा आणि नोट्स याच्या तुम्ही घेऊ शकता. बरोबर आहे? ओके, आणि स्टडी मटेरियल आपण भरपूर सारे स्टडी मटेरियल फ्री मध्ये भी देत आहे. असं नाही की फ्री मध्ये देतात. आता मी तुम्हाला युट्यूबला एवढं शिकवलंय, सगळे फ्री मध्ये शिकवलंय. बरोबर आहे? ओके, विद्यार्थी मित्रांनो इंटरनेट बिल आहे, लाईट बिल आहे, त्याच्यानंतर हॉल भाडा आहे. बरोबर आहे? ओके, सगळं या मेंटेनन्सच्या पूर्णपणे हे मेंटेनन्स आहे, हे चालवण्यासाठी खर्च लागतो. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एक मिनिमम आपण फीस ठेवलेली आहे. ओके, आणि मला वाटतंय माझे विद्यार्थी तेवढी फीस पे करून लगेच नोट्स डाउनलोड करतील. ओके, चला ठीक आहे. ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांना समजा एमएसटी सीईटी बॅच जॉईन करायची आहे त्यांच्यासाठी आपण आपल्या ॲपवर लवकरच एमएसटी सीईटीची स्पेशल 11वीची बॅच घेऊन येणार आहोत. कोणकोणत्या विद्यार्थ्याला वाटते की सर एमएसटी सीईटीची स्पेशल बॅच जॉईन करा, स्पेशल बॅच चालू करा 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी, अशा विद्यार्थ्यांनी मला कॉमेंट्स मध्ये बॉक्समध्ये कळवायचंय. ओके, चला ठीक आहे. तर स्क्रीनशॉट घेतला मग. ओके, चला आता नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट डायमेन्शन आपल्याला बघायचंय डेन्सिटी. डेन्सिटीला कोणत्या लेटरने इंडिकेट करायचं? रो लेटरनं. 12वी पर्यंत कामाला नाही, लक्षात ठेवा. ओके, चला ठीक आहे. आता डेन्सिटीचं डायमेन्शन आपल्याला बघायचं. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? डेन्सिटी बरोबर मास अपॉन व्हॉल्यूम आहे. डेन्सिटी बरोबर काय? मास अपॉन व्हॉल्यूम. मग मासचा सिम्बॉल काय मित्रांनो? मासचा सिम्बॉल सांगा. मासचा सिम्बॉल काय आहे? आपण त्याला एम म्हणतो. मासचा सिम्बॉल एम. मग या ठिकाणी मासचा पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे, तसंच या ठिकाणी एमचा पॉवर काही नाही म्हणजे 1. ओके, आता व्हॉल्यूम म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो? व्हॉल्यूम म्हणजे लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ असतं. त्याला आपण व्हॉल्यूम म्हणत असतो. नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीचं व्हॉल्यूम म्हणजे काय? 3 साइडच्या लेंथचा गुणाकार, त्यालाच आपण व्हॉल्यूम म्हणत असतो. बरोबर आहे? ओके, उदाहरणार्थ समजा क्यूबाइड आहे. आता एखादा आपण क्यूबाइड ड्रॉ करूया. 1 मिनिट जस्ट. हे बघा, आता हा क्यूबाइड आपण जर ड्रॉ केला तर या क्यूबाइडचं व्हॉल्यूम काय असतं बघा. ही लेंथ, 1 मिनिट जस्ट. हे बघा, ही लेंथ इंटू ही लेंथ इंटू ही लेंथ असते. बरोबर आहे? या तिघाचा गुणाकार म्हणजेच काय असतं? यस, या क्यूबाइडचं व्हॉल्यूम असतं. म्हणजे काय? लेंथ इंटू लेंथ असतं. बरोबर आहे? ओके, म्हणजे व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? 3 टाइम्स लेंथ असतं, त्याच्यामुळे त्याला आपण L3 घेतो. अलग लक्षामध्ये? ओके, व्हॉल्यूम म्हणजे काय? 3 टाइम लेंथचा गुणाकार आहे. 3 टाइम्स लेंथचा मल्टिप्लिकेशन आहे, लेंथचा मल्टिप्लिकेशन आहे, गुणाकार आहे, त्याच्यामुळे आपण त्याला L3 घेतलं. आता हे L3 खाली प्लस आहे, वर गेल्यानंतर काय येतं मित्रांनो? मायनस येतं. म्हणजे हे आलं M1, वर गेल्यानंतर L⁻³ आलं. बरोबर आहे? चला याला कंबाईन करा. याला कंबाईन केल्यानंतर M1 आलं, L⁻³ आलं. आता विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, आपण डायमेन्शन्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहितो? LMTच्या फॉर्मॅटमध्ये लिहितो सर. मग चला ठीक आहे, LMTच्या फॉर्मॅटमध्ये LMT. L किती आहे मित्रांनो? L पहिल्यांदा आल्या. L किती आहे? -3.
हा एम किती आहे 1 आणि टाइम आहे का नाही, म्हणजे टाइमला काय करा 0 करा. ओके, दिस इज द डायमेन्शन ऑफ द डेन्सिटी. आलं का लक्षामध्ये सर्वांच्या? ओके, डेन्सिटीचं डायमेन्शन कसं फाइंड आउट केलं? फॉर्म्युला लिहिला सर, डेन्सिटी बरोबर मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, मासला M1, व्हॉल्यूमला L3 लिहिलं, L3 ला वर घेतलं आणि अशा पद्धतीनं आपल्याला माहित आहे डायमेन्शनला आपण LMT च्या फॉर्मॅटमध्ये आपण रिप्रेझेंट करतो. MLT बी करू शकतो, पण आपण LMT घेणार आहे कारण पुस्तकात LMT घेतलंय. LMT. ओके, लेंथ किती आहे, मासचा पॉवर किती आहे आणि टाइमचा पॉवर, म्हणजे टाइम नाहीये त्याच्यामुळे टाइमचा पॉवर 0 घेतला. अशा पद्धतीनं आपण डेन्सिटीचं डायमेन्शन फाइंड आउट केलेलं आहे. ओके, चला ठीक आहे. नेक्स्ट क्वांटिटी आहे विद्यार्थी मित्रांनो ऍक्सेलरेशन. स्क्रीनशॉट घेता याचा. चला ठीक आहे, टेक द स्क्रीनशॉट. ओके, आता नेक्स्ट क्वांटिटी आहे, थर्ड नंबरची क्वांटिटी आहे ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनला कोणत्या लेटरने इंडिकेट करतो? ए लेटरनं. ओके, आता डायमेन्शन कसं फाइंड आउट करणार? फॉर्म्युल्यावरून. ऍक्सेलरेशन बरोबर काय फॉर्म्युला आहे? वेलॉसिटी अपॉन टाइम फॉर्म्युला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो वेलॉसिटीचं आपण डायमेन्शन फाइंड आउट केलं, त्याच्यामुळे वेलॉसिटीचं डबल डायमेन्शन फाइंड आउट करायची गरज नाही. कसं फाइंड आउट केलंय तुम्हाला सांगितलेलं आहे. वेलॉसिटीचं डायमेन्शन सांगा मग काय असतं? वेलॉसिटीचं डायमेन्शन L1 m0 t⁻⁻1. ओके, आणि टाइम किती आहे विद्यार्थी मित्रांनो? खाली डिनॉमिनेटरला टाइम आहे म्हणजे t⁻1 येणार आहे. बरोबर आहे का? वेलॉसिटीचं डायमेन्शन लिहिलं L1 m0 t⁻1. आताच आपण बघितलेलं आहे. कसं आलं? काही नाही, ऍज इट इज मी लिहिलेलं आहे L1 m0 t⁻1 आणि टाइम आहे खाली म्हणजे t⁻, इथं 1 आलंय. आता हा टाइम t⁻, खाली +1 आहे, वर गेल्यानंतर -1 म्हणजे काय येणार आहे? L1 m0 t⁻1. त्याच्यानंतर हा t⁻, खाली +1 आहे, वर गेल्यानंतर t⁻1. आलं लक्षामध्ये? चला ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो बघा L1 m0. आता बघा हे t⁻1 इंटू t⁻1 काय होतं? t⁻2 होतं. कसं होतं बघा? t⁻1 इंटू t⁻1. ओके, बेस समान आहे तर घातांकाची बेरीज किंवा वजाबाकी. आता इथं बी टी आहे, इथं बी टी आहे, तर बेस समान आहे. घातांकाची बेरीज किंवा वजाबाकी -1 -1 -2 म्हणजे हे काय झालं? t⁻2 झालं. ओके, सो दिस इज द डायमेन्शन ऑफ द ऍक्सेलरेशन. आलं लक्षामध्ये सर्वांच्या? कशा पद्धतीने फाइंड आउट केलं? ऍक्सेलरेशन बरोबर वेलॉसिटी अपॉन टाइम फॉर्म्युला. ऍक्च्युअल मध्ये चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम असतं, पण वेलॉसिटी अपॉन टाइम देखील तुम्ही घेऊ शकता. बरोबर आहे? ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण डायमेन्शन्स फाइंड आउट केले ऍक्सेलरेशनचं. ओके, चला ठीक आहे. नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो क्वांटिटी आहे मोमेंटम. सर्वांना समजलंय? टेक द स्क्रीनशॉट. ओके, नेक्स्ट क्वांटिटी आहे मोमेंटम. चला ठीक आहे. आता कितव्या नंबरची क्वांटिटी आहे आपली? 4थ्या नंबरची क्वांटिटी आहे मोमेंटम. मोमेंटमला कोणत्या लेटरनं इंडिकेट करायचं? मोमेंटमला पी लेटरनं इंडिकेट करतो. ओके, चला काय फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो मोमेंटमचा? मोमेंटम पी बरोबर, मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी असतं. मोमेंटम म्हणजे काय असतं? मास इंटू वेलॉसिटी. विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी डायमेन्शनच बघत नाहीये, त्यासोबत आपण फॉर्म्युले देखील बघत आहोत, फॉर्म्युल्याचं देखील रिव्हिजन करत आहोत आणि हेच फॉर्म्युले तुम्हाला 12वी पर्यंत तुमची MSTCD, नीट एक्झाम, JEE एक्झाम, ND एक्झाम, ओके, इथपर्यंत तुम्हाला कामाला येणार आहेत. बरोबर आहे? त्याच्यामुळे फॉर्म्युले देखील पाठ करा सर्वांनी. ओके, चला ठीक आहे. तर मोमेंटम म्हणजे काय? मास इंटू वेलॉसिटी. मासला आपण कोणत्या लेटरने इंडिकेट करतो विद्यार्थी मित्रांनो? मासला M लेटरनं, तर या ठिकाणी M1 येईल. त्याच्यानंतर वेलॉसिटीचं डायमेन्शन आपल्याला माहिती आहे. काय आहे वेलॉसिटी डायमेन्शन? L1 m0 t⁻1 म्हणजे मीटर पर सेकंद. ओके, चला ठीक आहे, याला ऍड करा. इथं मास आहे. ओके, इथं मास आहे. ओके, लेंथला अगोदर लिहूया L1. इथं M1 आहे, इथं M0 आहे म्हणजे M1 लिहिता येईल आणि इथं t⁻1. कसं केलं? ओके, बघा बेस समान आहे तर घातांकाची बेरीज किंवा वजाबाकी. बेस आहे M घेतला, 1 + 0 1 घेतलं. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ द मोमेंटम. आलं लक्षामध्ये सर्वांच्या? एकदम सोपं आहे का नाही? फॉर्म्युल्यावरून डायमेन्शन, वेलॉसिटीचं डायमेन्शन पाठच करा, आपल्याला माहिती आहे, आपण बघितलंय कशा पद्धतीने फाइंड आउट केलंय. ओके, आता नेक्स्ट क्वांटिटी बघूया मित्रांनो. मोमेंटम झालं, आता आपण बघूया फोर्स. फोर्सचं डायमेन्शन कशा पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करता येईल. ओके, चला 5th नंबर बघा. फोर्सला आपण कोणत्या लेटरने इंडिकेट करतो? F लेटरनं. चला ठीक आहे. आता आपल्याला कुणाचं डायमेन्शन बघायचंय? फोर्सचा फॉर्म्युला सांगा मग. हो का, फॉर्म्युला असल्याशिवाय डायमेन्शन फाइंड आउटच करता येत नाही. फोर्सचा फॉर्म्युला सर मास इंटू ऍक्सेलरेशन. येस, ओके. मास म्हणजे काय असतं? मास म्हणजे M असतं, म्हणजे या ठिकाणी M1 येणार आहे. ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन आताच बघितलंय, सांगा बरं भावड्या ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन काय येणार आहे? येस, व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ ऍक्सेलरेशन? मीटर पर सेकंद म्हणजे या ठिकाणी L2 नाही मीटर पर सेकंड स्क्वेअर L1 m0 t⁻2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, चला ठीक आहे. सो दिस इज द मीटर म्हणजे L आणि t⁻2. आताच फाइंड आउट केलं ना ऍक्सेलरेशन डायमेन्शन. ओके, चला ठीक आहे. मासला एकत्र आणा, बाकीच्या गोष्टी ऍज इट इज लिहा. L1 मास एकत्र आलं, बेस समान आहे तर घातांकाची बेरीज किंवा वजाबाकी 1 + 0
1 म्हणजे 1. हा, टाइम एकच आहे म्हणजे या ठिकाणी टाइम जो आहे तो ऍज इट इज लिहिला. दिस इज द डायमेन्शन ऑफ द फोर्स अँड दिस इज द IMP. दिस इज द व्हेरी IMP. विद्यार्थी मित्रांनो, हे भरपूर ठिकाणी म्हणजे फोर्सचं जर डायमेन्शन तुम्हाला आलं, फोर्सचं डायमेन्शन सरळ सरळ पाठच करा, L1 M1 T raised to -2, L1 M1 T raised to -2. कारण की हेच डायमेन्शन तुम्हाला भरपूर साऱ्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन फाइंड आउट करण्यामध्ये मदतगार होणार आहे, म्हणजे मदत करणार आहे. जसं विद्यार्थी मित्रांनो मोमेंटमचं फाइंड आउट करायचं असेल तर वेलोसिटीचं माहित पाहिजे. ओके, फोर्सचं फाइंड आउट करायचं असेल तर ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन माहित पाहिजे. तसंच विद्यार्थी मित्रांनो भरपूर साऱ्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शनचं फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यामध्ये फोर्स येते, म्हणजे जिथे फोर्स येते तर फोर्सचं डायमेन्शन तुम्हाला त्या ठिकाणी यूज करावं लागतं. तर फोर्सचं डायमेन्शन काय, L1 M1 T raised to -2 आहे. बरोबर आहे. ओके, चला आता नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, झालं फोर्स झालं. नेक्स्ट क्वांटिटी आहे इम्पल्स. ओके, स्क्रीनशॉट घेता याचा, चला घ्या स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वांटिटी आहे इम्पल्स. 6 नंबरची क्वांटिटी आहे इम्पल्स. इम्पल्सला कोणत्या लेटरने इंडिकेट करायचं, जे लेटरनं. काय फॉर्म्युला आहे इम्पल्सचा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, फोर्सचं डायमेन्शन भरपूर ठिकाणी कामाला येणार आहे. इम्पल्सचा फॉर्म्युला आहे इम्पल्स इक्वल टू फोर्स इंटू टाइम. इम्पल्स इक्वल टू फोर्स इंटू टाइम. तर फोर्सचं डायमेन्शन आताच बघितलं, काय डायमेन्शन आहे फोर्सचं, L1 M1 T raised to -2 आणि टाइम म्हणलं की या ठिकाणी T1 येणार आहे. चला ठीक आहे, टाइमला मिक्स करा, बाकीच्या गोष्टी ऍज इट इज लिहा. L1 ऍज इट इज, M1 ऍज इट इज, टाइमला मिक्स करा. बेस समान आहे तर टी लिहिलं. पॉवर, हा बेस समान आहे तर घातांकाची बेरीज किंवा वजाबाकी, पॉवरची ऍडिशन ऑर सबट्रॅक्शन, -2 + 1 -1. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ द, दिस इज द डायमेन्शन ऑफ इम्पल्स. हे बघा -2 + 1, 2 मधून 1 गेले, 1 उरलं, मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे -1. आलं लक्षामध्ये. ओके, -2 + 1 -1. सर्वांना समजलं. एनी डाऊट, कोई अडचण, नो अडचण. चला ठीक आहे, सर्वांना समजलं, येस ऑर नो, यस सर. ओके, यस. चला इम्पल्स बघितलं, आता वर्क फाइंड आउट करायचंय. विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितलं फोर्सचं डायमेन्शन आता लई कामाला येणार आहे. तर बघा वर्क 7वी क्वांटिटी आहे, वर्कचं डायमेन्शन, वर्कला W ने इंडिकेट करतो. तर काय आहे डायमेन्शन, कशा पद्धतीने फाइंड आउट करता येईल, लक्ष द्या. वर्कला आपण W ने इंडिकेट करतो. हा, तर वर्कचा फॉर्म्युला काय, वर्क बरोबर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क बरोबर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्सचं डायमेन्शन पुटअप करा. फोर्सचं डायमेन्शन आताच आपण फाइंड आउट केलं, L1 M1 T raised to -2. पाठच करायचं फोर्सचं डायमेन्शन. काय फोर्सचं डायमेन्शन, L1 M1 T raised to -2. माझ्यासोबत म्हणा, L1 M1 T raised to -2, L1 M1 T raised to -2. आणि S म्हणजे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ, नेहमी लक्षात ठेवा. S म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ. लेंथ म्हणलं की L, Lचा पॉवर 1, कारण की S एकच आहे. ओके, चला ठीक आहे. लेंथ याला ऍड करा. लेंथला ऍड केलं म्हणजे L ला ऍड केलं तर बेस समान आहे तर घातांकाची बेरीज किंवा वजाबाकी. ओके, 1 + 1 2, नंतर M1, नंतर T raised to -2. ओके, बघा लेंथ आहे, लेंथला ऍड केलं, M1 T raised to -2. दिस इज द डायमेन्शन ऑफ द वर्क. ओके, आलं लक्षामध्ये सर्वांच्या. चला ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो पुढे आपण एनर्जीचं बी डायमेन्शन बघणार आहोत. तर वर्क आणि एनर्जीचं डायमेन्शन सेमच असतं का, कारण की दोघांचे SI नोट देखील काय आहेत, सेमच आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो की आपण काय करू शकतो, या डायमेन्शन वरून आपण युनिट ऑब्टेन करू शकतो. कसं सर, हो का, इथं काय लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे. म्हणजे लेंथ म्हणजे काय, मीटर आहे, मास म्हणजे किलोग्राम आहे, आणि टाइम म्हणजे सेकंद आहे, आणि त्याचा पॉवर -1. म्हणजे हे जे युनिट आहे विद्यार्थी मित्रांनो, हे युनिट म्हणजे इम्पल्सचं SI नोट आहे. जसं की या ठिकाणी या डायमेन्शन वरून युनिट ऑब्टेन करू शकतो. इथं किती आहे, लेंथ म्हणजे मीटर, तर मीटर स्क्वेअर. मास किलोग्रामला अगोदर लिहूता. ओके, आणि टाइम पर सेकंड स्क्वेअर. यालाच आपण जूल देखील म्हणू शकतो. किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ओके, पर सेकंड स्क्वेअर खाली का लिहिलं, कारण की पॉवर -2 आहे. वर लिहायचं असेल तर पॉवर आपल्याला सेकंडचा -2 लिहावा लागतो, आणि खाली लिहिलं तर पॉवर +2 होतो. हे सर्वांना माहित आहे, बेसिक कन्सेप्ट आहे. तर किलोग्राम मीटर स्क्वेअर इंटू सेकंड रेज टू -2 म्हणा किंवा पर सेकंड स्क्वेअर म्हणा, यालाच आपण वर्कचं युनिट म्हणू शकतो. पण एवढं सारं युनिट आपण लिहित नाही, यालाच आपण शॉर्टकट मध्ये काय म्हणतो, जूल म्हणतो. वर्कचं SI युनिट काय आहे, जूल आहे. बरोबर आहे. ओके, चला ठीक आहे. हे युनिट आहे बरं, हे पण SI युनिट आहेच, आणि यालाच आपण जूल म्हणतो. नंतर आपण जूल म्हणलं, जूल काय म्हणलं, कारण की सायंटिस्टच्या नावावरून आपण वर्कचं युनिट आपण सायंटिस्टच्या नावावरून जूल ठेवून दिलं. ओके, चला ठीक आहे, जास्त कशाला कचकट म्हणून आपण ठेवून दिलेलं आहे. ओके, चला ठीक आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलेले आहेत डायमेन्शन्स. आणखीन काही क्वांटिटी बाकी आहेत, 3च क्वांटिटी बाकी आहेत. चला ठीक आहे, लवकर फाइंड आउट करता. इम्पल्स झालं, वर्क झालं, आता कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन आपल्याला फाइंड आउट करायचं. स्क्रीनशॉट घ्यायचा.
घेतला स्क्रीनशॉट. ओके, आता नेक्स्ट क्वांटिटी आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचं आपल्याला डायमेन्शन ऑब्टेन करायचंय. कायनेटिक एनर्जी याला आपण कोणत्या लेटरने इंडिकेट करतो? के डॉट ई डॉट न. चला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सांगा आता झटकीपट. कायनेटिक एनर्जी बरोबर काय फॉर्म्युला आहे? ज्याला फॉर्म्युला माहित आहे त्यांनी कमेंट्स मध्ये सांगा. कायनेटिक एनर्जी बरोबर 1/2 mv². आलं लक्षामध्ये? ओके, आता विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्युल्यावरून डायमेन्शन तयार करायचे. आता बघा नेहमी लक्षात ठेवा हे जे कॉन्स्टंट असतं ना, कॉन्स्टंटला डायमेन्शन नसतं. ओके, मास m म्हणजे काय? मास. मासला आपण m1 लिहिलं. वेलॉसिटी आहे, वेलॉसिटीचं डायमेन्शन सर्वांना माहित आहे. वेलॉसिटीचं डायमेन्शन मीटर पर सेकंद म्हणजे L1 m0 t⁻⁻1 मीटर पर सेकंद आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणून त्याचा स्क्वेअर केला. बघा 1/2 ला डायमेन्शन नसतं कारण की कॉन्स्टंट आहे. m म्हणजे मास, मासला m1 लिहिलं. वेलॉसिटीचं डायमेन्शन L1 m0 t⁻⁻1 आपण फाइंड आउट केलं. वेलॉसिटीचं डायमेन्शन कसं फाइंड आउट केलं बघितलेलं आहे आताच. ओके, हे डायमेन्शन आहे आणि v चा स्क्वेअर असल्यामुळे इथं आपण स्क्वेअर केला. ओके, चला ठीक आहे. नेक्स्ट बघा आता नेक्स्ट काय येणार आहे? m1. आता या स्क्वेअरनं मल्टिप्लाय करा, 2 इथं खाली मल्टिप्लाय करा. L2 त्याच्यानंतर m0 आणि t⁻². 2 न मल्टिप्लाय करायचं. बे1 बे0 0 आणि 2 × -1 -2 बरोबर आहे. ओके, आता m ला ऍड करा, बाकीच्या गोष्टी ऍज इट इज लिहा. चला L2 ऍज इट इज लिहिलं आणि t⁻² ऍज इट इज लिहिलं आणि इथं m1 आहे इथं m0 आहे. बेस समान आहे म्हणजे बेस समान घ्या. तर घातांकाची बेरीज, पॉवरची ऍडिशन और सबट्रॅक्शन 1 + 0 1. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ द कायनेटिक एनर्जी. आणि हेच डायमेन्शन विद्यार्थी मित्रांनो वर्क डनचं होतं का? यस. म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी म्हणा किंवा कोणती बी एनर्जी म्हणा, ओके, त्याचं डायमेन्शन आणि वर्कचं डायमेन्शन सेमच येणार आहे कारण की यस दोघांचे युनिट सेम आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी दोघांचं डायमेन्शन बी सेमच येणार आहे कारण की डायमेन्शन म्हणजेच काय? डायमेन्शन म्हणजेच फंडामेंटल क्वांटिटीच्या सिम्बॉलचे युनिट असतात. अलग लक्षामध्ये त्यालाच आपण डायमेन्शन म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. बरोबर आहे? समजले का? यस, दोघांचे डायमेन्शन समान म्हणजे काय? दोघांचे युनिट समान, कारण डायमेन्शन म्हणजेच युनिट असतात. ओके, चला ठीक आहे. तर कायनेटिक एनर्जी झालं विद्यार्थी मित्रांनो. आता 9th नंबरची क्वांटिटी आहे ज्याचं नाव आहे प्रेशर. प्रेशरचं डायमेन्शन फाइंड आउट करायचंय. प्रेशरला P ने इंडिकेट करतो विद्यार्थी मित्रांनो. बघा मोमेंटमला देखील P ने इंडिकेट करतो आणि प्रेशरला देखील P ने इंडिकेट करतो. तर काय फॉर्म्युला आहे? कशा पद्धतीने फाइंड आउट करता येईल? प्रेशरचा फॉर्म्युला माहित पाहिजे. प्रेशर बरोबर फोर्स अपॉन एरिया. बघा फोर्सचं डायमेन्शन डबल येणार आहे. फोर्सचं डायमेन्शन काय सांगा मग? सर्वांना माहित आहे L1 m1 t⁻². ओके, एरियाचं डायमेन्शन L2 असतं. 2 गोष्टी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, हो का? एरियाचं डायमेन्शन L2 असतं आणि व्हॉल्यूमचं डायमेन्शन L3 असतं. एरियाचं डायमेन्शन L2, एरिया म्हणजे लांबी गुणिले रुंदी म्हणजे लेंथ इंटू लेंथ येणार आहे. ओके, आणि व्हॉल्यूम म्हणजे काय? लेंथ इंटू लेंथ येणार आहे. त्याच्यामुळे L3, एरिया म्हणजे L2 आलं. ओके, चला L2 ला वर घ्या. L2 जर वर घेतला तर काय येते मग? ही ऍज इट इज लिहा. L1 m1 t⁻² ऍज इट इज. हा L2 प्लस आहे, वर गेल्यानंतर -2. चला L ला गोळा करा, एकत्र करा. बेस समान आहे म्हणजे बेस समान घ्या. ओके, -2 + 1 -1. इथं काय आलं? m1 आलं आणि हे t⁻². अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण प्रेशरचं डायमेन्शन फाइंड आउट केलंय. ओके, फोर्स अपॉन एरिया म्हणजे दॅट इज द L-1 m1 t⁻². ओके, आता लास्ट क्वांटिटी आपल्याला बघायच्या विद्यार्थी मित्रांनो ज्याचं नाव आहे चार्ज. ओके, चला ठीक आहे. सर्वांना इथपर्यंत पाठ समजलाय? टेक द स्क्रीनशॉट. लास्ट क्वांटिटी 10th नंबरची क्वांटिटी ज्याचं नाव आहे चार्ज. ओके, चार्जचं डायमेन्शन आपण आता बघूया. चार्ज कोणत्या लेटरने इंडिकेट करतो? Q लेटरनं. ओके विद्यार्थी मित्रांनो, चार्जचा फॉर्म्युला काय येतो? नेहमी लक्षात ठेवा, करंट बरोबर काय असतं? चार्ज अपॉन टाइम. तर चार्ज बरोबर काय असतं? करंट इंटू टाइम असतं. मग करंटचं डायमेन्शन, करंटचा सिम्बॉल माहिती आहे सर्वांना, करंटचा सिम्बॉल Iच असतो म्हणजे I⁻1, टाइमचा सिम्बॉल T⁻1. ओके, आता इथं LMT आहे का विद्यार्थी मित्रांनो? यस, T आहे पण L नाहीये, त्याच्यामुळं LMT आणि त्याच्यानंतर हे शेवटी I आलं. ओके चला ठीक आहे. L चा पॉवर L नाहीये 0, M चा पॉवर 0, T आहे, T चा पॉवर 1 आणि I चा पॉवर 1. दिस इज द डायमेन्शन ऑफ द चार्ज. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण सर्व फिजिकल क्वांटिटीचे म्हणजे जेवढ्याही फिजिकल क्वांटिटी आपल्या पुस्तकात आहेत, ओके म्हणजे आपल्या या चॅप्टर मध्ये आहेत, तर त्याचे आपण डायमेन्शन्स फाइंड आउट केलेले आहेत. बरोबर आहे? सर्वांना समजलंय? समजलं असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. ओके, आणि यस बाजूची जी घंटी आहे तिला दाबून टाका. ओके चला ठीक आहे. जय हिंद, जय परिवर्तन. टायमिंग माहिती आहे सर्वांना? यस, सकाळी 8 ते 9. सकाळी 8 ते 9. सुबह 8 से 9 मतलब
परिवर्तन का क्लास, एसपी सर का क्लास 8 से 9, एक तो मैथ रहेगा या फिर फिजिक्स रहेगा। ओके, अभी कौन सा चल रहा है? अभी फिजिक्स चल रहा है। ये चैप्टर होने के बाद मैथ का चैप्टर लेंगे। चलो ठीक है, चला थांबू दे या ठिकाणी आपण। जय हिंद, जय परिवर्तन।